अपने तो अपने होते हैं या गाण्याची आठवण आज परत परत येऊ लागली. महाराष्ट्रामध्ये सध्या जागा वाटपाचं सीझन चालू आहे. महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतामध्ये पण तीच अवस्था आहे. आणि खास करून आपण महाराष्ट्राचा विचार करूया. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बरोबरच महायुतीमध्ये सुद्धा तीच चित्र आहे. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये वंचितला थोडंसं डावललं जातं राजकीय स्वार्थापायी, तसंच या महायुतीमध्ये सुद्धा नेमकं तेच चाललेलं आहे. या ठिकाणी नेमका प्रश्न पडलाय कुणाला, पश्चाताप कुणाला होतोय, डोळे पुसत रडत फिरतोय कोण, आपण ह्या व्हिडिओतनं पूर्ण बघणार आहोत. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आरजे, तुम्ही बघतात आपलं आवडतं चॅनल. बघा, 2-3 दिवसापूर्वी अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले, सभा केली. सभा मस्त त्यांनी जमली, पण त्यामध्ये आपल्या अजित पवारांचा आणि शिंदेचा एकच प्रश्न होता, जागा वाटपाविषयी, की आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे, अमुक तमुक काय असेल ते असेल. पण दिल्लीचं सरकार जे आहे, दिल्लीचे जे लोक आहेत, ते लोक यांचं का ऐकून घेतील, हा मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा आहे सीट शेअरिंग विषयीचा. कारण भाजपचं अवतरण ठरलेलं आहे, अब की बार 400 पार मिशन लोटस. सध्या भारतामध्ये मिशन लोटस चालू आहे. कमळाचं एक मिशन चालू आहे, त्यामध्ये कमळाचे जास्तीत जास्त, कमळ या चिन्हावरती जास्त त्यांना खासदार पाहिजे. कारण काय, आपण पहिले याची पार्श्वभूमी समजून घेऊ. नेमकं काय अजित पवारांना, शिंदेना नेमकं डावललं का जातंय, याचं पहिलं कारण हे सुद्धा असू शकतं. कारण यांना ज्या पक्षानं लहानाचं मोठं केलं, यांना सर्वच भरभरून दिलं. पैसा, शोहरत असेल, मान सन्मान, नाव सगळं देऊन सुद्धा हे लोक आपला पक्ष, आपला काका सोडू शकतात, तर ते आपल्याला सुद्धा कधी पण सोडू शकतात. आपलं सरकार पाडून ते नवीन सरकार स्थापन जर करू शकत असतील, तर हे नंतर भविष्यामध्ये आपलं सुद्धा सरकार कोणत्याही क्षणाला पाडू शकतील. ही गॅरंटी भाजपाला असावी, असं या ठिकाणी आपल्याला वाटतंय. आता सध्या घडीला 13 खासदार शिंदे गटांचे एवढे असताना सुद्धा त्यांना 13हून जास्त, म्हणजे 13पेक्षा कमी जागा त्यांना मिळत आहेत. शिंदेची मागणी 22-23 जागांची आहे. अजित पवारांची मागणी ही 15 ते 18 जागांची आहे. पण या ठिकाणी अशी गोष्ट ऐकायला मिळाली की ह्या दोन्हीही गटांना महाराष्ट्रामध्ये खासदारकीसाठी, म्हणजे लोकसभेसाठी, हे सगळ्यात कमी जागा, म्हणजे 30 जागा प्लस ह्या जागा असणार आहेत भाजपला, कमळ या निशाणीवरती. आणि जे बाकीच्या 18 जागा आहेत, त्या 18 मध्ये हे 2 पक्ष आणि बाकीचे मित्रपक्ष यामध्ये सामील, बाकी जागेमध्ये. आता या ठिकाणी शिंदे साहेबांना प्रश्न असा पडला होता की आपण 13 खासदार तिकडून आणलेले आहेत, पण ह्या 13ना सुद्धा इथं चान्स मिळणार नाही. यामधील 4 ते 5 जणांचे तिकीट कापले जाणार. मग अशा नेमकं काय होईल, जे आपल्या सोबत आलेले आहेत ते कोणत्याही क्षणी परत आपल्या मायघरी जाऊ शकतात. त्यामध्ये काही शक्यता नाकारता येत नाही. आपण ज्या गोष्टी करता आलो होतो, तीच गोष्ट साध्य होत नसेल तर ते परत जाऊ शकतील. त्यांनी अजून परतीच्या वाटा शिंदेंनी, दादांनी बंद केले असतील, पण त्यांच्या सोबत आलेल्या लोकांनी बंद केल्या नाही. हे आपल्या ठिकाणी गोष्ट विचारता येत नाही. मग अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले, सभा झाल्या, तिथे मिटिंग झाल्या, पण यामध्ये कुठलाही गोष्ट, कुठलाही डिस्कस झाली नाही. आणि ह्या दोघांना दिल्लीला बोलवलं. आता विषय काय, जर आपले असतील, जवळचे असतील, आपण त्यांना हक्कानं भांडून जागा घेतल्या असतील. जर हेच पक्ष अजित पवार राष्ट्रवादीमध्ये असले असते, आपले एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये असले असते, तर त्यांनी आपल्या माणसाला हक्कानं भांडून जागा घेतल्या असत्या. पण या ठिकाणी भांडता येत नाही आणि काही बोलता येत नाही. फक्त आदेश पाळायचं काम इथं करावी लागतात. हे शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. परत ह्या दिल्लीला बोलवलं. दिल्लीला दोघे पण गेले आणि सोबत आपले यांचे एजंट म्हणता येईल आपल्याला या गोष्टीला, कारण 2 आणि सोबत आपले माननीय गृहमंत्री साहेब हे 3 जण दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये जाऊन
चर्चासाठी गेले होते. म्हणजे आशा बघा, इच्छा बघा, आशा. त्याला वाटलं की आता इथं आपलं गोष्ट झाली नाही, आता आपल्याला दिल्लीला बोलवलेलं आहे जागा वाटपाविषयी. दिल्लीला गेले, तिथं पण गेल्यानंतर यांच्या जागा वाटपाविषयी यांच्याविषयी कुठलीच गोष्ट नाही. तिथं पण एकच गोष्ट चालू होत्या, त्या म्हणजे मिशन लोटस, कमळाच्या गोष्टी फक्त, की भारतामध्ये 400हून जास्त जागा ह्या भाजपला मिळाल्या पाहिजे. पण यांचा परत दोघांचा भ्रमनिरास. गपचिप एकाला मेकाला न बोलता कंठ दाटलेला त्यांचा असेल, डोळ्यावर त्यांचे अश्रू असतील, रडत असतील आतल्या आतून की आम्ही काय करून बसलो, आपलं अस्तित्व आपण गमावून बसलो आज, आणि काही काळामध्ये आपला पक्ष सुद्धा भाजपमध्ये सामील होईल की काय ही शंका त्यांना येत असावी. कारण काय, आज समजून घ्या, शिंदे साहेबांना 13हून जास्त जागा पाहिजे, पवार साहेबांना 9 पेक्षा जास्त जागा पाहिजे. अशा वेळेस जर जागा कमी मिळत असतील तर त्यावेळेस भाजपनं यांना सांगितलं की तुम्ही काम करा, आमच्या कमळ ह्या चिन्हावरती लढा. तर यांचे खासदार त्यावर जाऊन लढू शकतात, शक्यता नाकारता येत नाही. अशानं जो उरलेला पक्ष यांचा आहे तो पक्ष सुद्धा संपून जाईल, आपल्या ठिकाणी असं म्हणता येईल. पण एवढं बघून फक्त एवढंच वाटतं की या ठिकाणी शिंदेचा आणि पवारांचा फक्त वापर झाला की काय, यांचा फक्त चांगला वापर करून घेतलेला काय महाराष्ट्रामध्ये, हा प्रश्न सर्वसामान्यांना सोबतच त्यांना स्वतःला सुद्धा पडला असावा, शिंदे साहेबांना आणि अजित साहेबांना. कारण बाबा, आपला मूळ पक्ष सोडून आपण काय चूक केली की काय. एक मराठीमध्ये म्हण आहे, आपल्याच्या पायथ्याला बसावं पण दुसऱ्याच्या उशाला बसू नये. कारण शेवटी आपले हे आपले असतात. हक्काचं भांडण करायचं, हक्क मागून घ्यायचा, हक्क दाखवायचा हा पूर्ण अधिकार आपल्यावरती असतो. पण आपण हाच अधिकार त्यांच्यावरती गाजवायला गेलो तर आपलं सुद्धा अस्तित्व धोक्यामध्ये येऊ शकतं, याची प्रचिती या दोघांना पण आली असावी. आता सध्या राजकारणामध्ये एकच चालू आहे फक्त, की महायुतीमध्ये जागा वाटप जे आहे ते शहासाहेब तर स्पष्ट बोललेले आहेत, आपण ज्या ठिकाणी ज्यांचे उमेदवार येतील त्या ठिकाणी जागा त्यांची. पण ही गोष्ट ठीक आहे, पण ज्या ठिकाणी शिंदे सरकार, अजित सरकार म्हणजे अजित दादा आणि शिंदे साहेब या दोघांचे जर खासदार भाजप सोबत जाऊन ते कमळावरती निवडणूक लढवत असतील आणि परत तेच रिपीट विधानसभेला होत असेल तर या दोघांच्या हे पक्षाचं अस्तित्व नक्कीच संपून जाईल. अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन पण तो मुद्दा सॉल्व्ह नाही झाला, आणि अमित शहाला भेटण्यासाठी दिल्लीला जाऊनही तो मुद्दा सॉल्व्ह नाही झाला. जैसे ते वातावरण झालं. आणि यामधूनच रामदास कदम असतील किंवा बघा, आपण मीडियावरती बघत असतो की प्रत्येक आमदार आणि खासदार हा नाराज आहे भाजपवरती, तो दादा गटांचाही आणि शिंदे गटांचाही. रामदास कदम तेच बोलले होते. परत हे दोघांच्या गटामध्ये कुजबूज हेच चालू आहे की आपलं अस्तित्व खरंच संपून जाईल की काय. बघा, तुम्हाला एकूण याविषयी नेमकं वाटतंय काय, नक्कीच खाली कमेंट करून सांगा. ह्या लोकसभेमध्ये किंवा लोकसभेपूर्वी यांचं राजकीय अस्तित्व खरं संपून जाईल का, किंवा ह्या लोकसभेला सध्या शिंदेची आणि अजित पवारांची भाजपला गरज आहे किंवा नाही. तर गरज असती तर त्यांनी यांचा जागेचा प्रस्ताव नक्कीच मान्य केला असता. हा प्रस्ताव नेमका मान्य का होत नाही, तुमचं ओपिनियन खाली नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण तुम्हाला असेच आपले व्हिडिओ हे पाहता येतील.